नमस्कार. नागपूरमधले प्रसिद्ध वकील सतीश उके यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे. ईडीची छापेमारी सुरू आहे. त्यांच्या घरी, नागपुरातल्या घरी ईडी दाखल झाली आहे. माध्यमातून बातम्या येत आहेत की सतीश उके हे नाना पटोलेंचे वकील आहेत, म्हणून त्यांच्यावरती कारवाई होते आहे. बातम्या अशाही येत आहेत की माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती उकेंनी टीका केली. यासोबत उकेंनी न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरणामध्ये अनेक शंका उपस्थित करत तो नैसर्गिक मृत्यू नाही, ती हत्या आहे अशा स्वरूपाचा दावा करत तक्रारी केल्या आणि यातूनच उके यांच्यावरती कारवाई होते आहे अशा स्वरूपाचा दावा केला जातो आहे. सतीश उके या सगळ्या प्रकरणासोबत आणखी एका प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आणि ते प्रकरण म्हणजे नाना पटोले यांचा गावगुंड मोदी उके यांनी सगळ्यांच्या समोर आणून उभा केला. हाच तो मोदी. खरं तर त्या व्यक्तीचं नाव मोदी नव्हतं, पण गाव त्याला मोदी म्हणतो. अशा स्वरूपाचं विधान करून त्याला मोदी या नावाने जगाच्या समोर आणलं. ते उके यांच्यावरती ईडीची कारवाई होते आहे. या सगळ्या प्रकरणानंतर एक दावा असाही होऊ शकतो की केंद्र सरकारवर, देवेंद्र फडणवीसांच्यावरती जो आरोप करेल त्याच्या मागे ईडी लागेल. ईडीची पिढा कोणाच्या मागे का लागते हे देखील नीट समजून घेणं आवश्यक आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आपली कारवाई करत असतं. त्याच्याही मर्यादांच्या पुढे आपण ज्याला मनी लॉन्ड्रिंग, मनी वॉशिंग असं म्हटलंय, काळा पैसा, स्रोत माहीत नसलेला पैसा वाईट करण्यासाठी जी माणसं सहभागी असतात त्या प्रत्येकाला ईडी आपल्या कचाट्यात घेत असते. हजारो करोड रुपयांच्या मालमत्ता ईडीने आतापर्यंत ताब्यात घेतल्या आहेत. अनेक मोठमोठ्या माणसांना ताब्यात घेतलं आहे. आता उके यांच्यावरती ही कारवाई चालू आहे. सतीश उके कोण आहेत, काय आहेत हे जरा नीट समजून घेणं आवश्यक आहे. नाना पटोलेंचे वकील आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई होती आहे का? लोया प्रकरणात आवाज उठवला म्हणून त्यांच्यावरती कारवाई होती आहे का? की आणखी काही कारण आहेत? ते जरा तपशीलवार समजून घेणं आवश्यक आहे. सतीश उके हे नागपुरातले एक प्रथितयश वकील आहेत, ज्यांची चर्चा देखील नागपूर आणि महाराष्ट्रामध्ये होत असते. खास करून उके यांनी देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये ज्या कारवाया केलेल्या आहेत त्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतामध्ये आहेत. 2005 मध्ये नागपूर जमीन घोटाळ्याबाबत त्यांच्यावरती आरोप आहेत. नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे. हे एक प्रकरण आहे 2005चं. आणखी काही बरीचशी प्रकरणं आहेत जी मी तुम्हाला सांगणार आहे. सतीश उके यांच्यावर जवळपास 7 FIR दाखल आहेत आणि त्यांना विविध भारतीय दंडसंहितेच्या अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत. IPC कलम 294, 308, 384, 420, 423, 424, 447, 465, 467, 468, 471, 506B आणि वेगवेगळ्या कलमानुसार या सतीश उके यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत. नागपूर परिसरातल्या कोणकोणत्या पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत, FIR दाखल आहेत तेही बघा. सोनेगाव, गिट्टी खदान, सदर, सीताबर्डी, अजनी आणि कोराडी या पोलीस ठाण्यामध्ये सतीश उके यांच्यावरती वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. स्वतः उच्च न्यायालयाने 3 गुन्हे दाखल केलेले आहेत सुमोटो सतीश उके यांच्यावरती. स्वतः उच्च न्यायालयाने 3 सुमोटो गुन्हे दाखल केलेले आहेत. इकॉनॉमिकल ऑफेन्स विंग म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीनं सतीश उके यांना अटक देखील झालेली आहे. हे प्रकरण काय आहे ते देखील समजून घेतलं पाहिजे. सुधाकर वर्टीकर या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केलेली आहे. अजनी पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल आहे. खसरा क्रमांक 82-2 ची एक जमीन होती जी आम मुखत्यार पत्र तयार करून बनावट कागदपत्रांच्या आधारे सतीश उके यांनी वेगळ्याच इस्माला विकली असा त्यांचा आरोप आहे आणि या आरोप करणाऱ्या महिला आहेत. गंमत अशी होती की या परिवारानं ही जमीन अगोदरच ऐश्वर्य गृहनिर्माण संस्थेला विकलेली होती 1991 मध्ये, पण ही जमीन परत एकदा उके यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे तिसऱ्याच व्यक्तीला विकली असा त्यांचा आरोप आहे. अजनी पोलीस ठाण्यामध्ये हा आरोप करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी
त्यांना अटक देखील झालेली आहे. इकॉनॉमिकल ऑफेन्स विंग म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीनं एकदा तुरुंगवारी देखील यांची झालेली आहे. अशा उकेंच्या वेगवेगळ्या प्रकरणामध्ये, आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रकरणामध्ये, जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये ईडी आणि अन्य काही प्रकरणांच्या मध्ये तपास करते आहे. म्हणूनच उकेंच्या वरती हा गुन्हा दाखल झालेला आहे. देशाच्या पंतप्रधान मोदींना शिव्या घालणाऱ्या नाना पटोलेंनी एका गावगुंडाचा संदर्भ दिला आणि एक व्यक्ती मीडियाच्या समोर आणून उकेंनी हाच तो मोदी असल्याचं सांगितलं. त्याही पुढे जाऊन नाना पटोले यांनी ज्याची बायको पळून जाते त्याला मोदी म्हणतात अशा स्वरूपाचं अगदीच थिल्लर विधान करत आपली राजकीय प्रगल्भता नाना पटोलेंनी दाखवून दिलेली होती. त्या नाना पटोलेंचे उके हे वकील आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सातत्यानं उके यांनी वेगवेगळ्या याचिका दाखल केलेल्या आहेत. काही याचिका निकाली आहेत, काही याचिकांची अजूनही सुनावणी सुरू आहे. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये अडचणीत आणण्यासाठी उके हे सातत्यानं आघाडीवर होते. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर देखील मोठी वसुली केल्याचा आरोप उके यांनी केलेला आहे. उके हे केवळ वकील आहेत का, तर त्यांची राजकीय पार्श्वभूमी देखील आहे, हे देखील तपासलं पाहिजे. म्हणजे केवळ सरकारी पक्षावर ते आरोप करतात, सत्ताधारी पक्षावर ते आरोप करतात असं काही आहे का? तर आता ते नाना पटोले यांचे वकील आहेत आणि आत्ताच्या सरकारवर त्यांनी अशा कोणत्याही स्वरूपाचे गंभीर आरोप केलेले नाहीत. त्यांचं व्यक्तिगत वैर हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी आहे, बावनकुळेंशी आहे, फडणवीसांशी आहे, अमित शहांशी आहे, ज्यांनी अमित शहांच्या विषयामध्ये हे प्रकरण, लोयांचं प्रकरण पुढे काढण्याचा प्रयत्न केला होता. उके यांनी आतापर्यंत संजय राऊत यांची 3 वेळेला भेट घेतलेली आहे आणि ते संजय राऊत यांच्या सातत्यानं संपर्कात असतात, हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही. याच उकेंवरती आता ईडीची कारवाई सुरू आहे. त्यांच्या घरी, नागपुरातल्या घरी ईडीनं रेड टाकलेली आहे. उकेंवरची ही कारवाई राजकीय अंगाने आहे की खरोखरच उके यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत, हे येणाऱ्या काळामध्ये समजेल. सध्या तरी ईडीची कारवाई कोणावरही झाली की ती राजकीय अंगानेच होते अशी चर्चा होतेच. म्हणून उकेंचं संपूर्ण प्रकरण आपल्या समोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे. याच उकेंनी ज्युडिशियरीवर देखील आरोप केलेला आहे. यामुळं सरकारी वकील आणि न्यायाधीशांच्या वरती देखील उके यांनी आरोप केलेला होता आणि अशा अनेक याचिका न्यायालयानं उके यांना खडसावत निकाली काढलेल्या आहेत. आता याच उकेंवरती ईडीची ही कारवाई येणारा काळच ठरवेल ही राजकीय आहे की वस्तुस्थिती आहे. नमस्कार.